आता काही लोकांना काय वाटतं, महाराजांकडे गेलो, आईकडे गेलो. अरे मी जे आहे तेच देतोय तुम्हाला. इथे दिखावा नाहीये, ना आडंबर आहे. इथे काही मी लिपस्टिक लावून बसलेलो नाहीये. मेकअप करूनही बसलेलो नाहीये. जे आहे तसंच आहे तुमच्यासमोर आणि तसंच बोलत आहे तुमच्याबरोबर. आता हल्ली काय झालंय, गुरु, काय मोठे-मोठे गुरु म्हणे, काय मोठे-मोठे ज्ञानी पंडित म्हणे, मोठे-मोठे संत म्हणे, लिपस्टिक लावायला पाहिजे, है ना? आणि रुद्राक्ष सगळं दिसायला पाहिजे, दिखावा. देवाला दिखावा नको, देव जसा आहे तसा तुमच्याशी बोलतो, तुमच्याशी संवाद साधतो. दिखावा कोणाला पाहिजे? मनुष्याला. मी आहे असा आहे. मी असाच तुमच्याबरोबर येतो, असंच बोलतो. आडंबरा कोणाला पाहिजे? मनुष्याला. देवाला नको. देवाला तू कसा आहे तसा ठीक आहे. तुझ्यात बदलाव आणायचा असेल तर कशात आण माहिती आहे का? तुझ्यात आचारात, विचारात, तुझ्या धर्मात, तुझ्या संस्कारात बदलाव आण. सत्याने राहा, सत्याने वाग, सत्याने बोल. सत्याचं माणसाला वाटतं काहीही होणार नाही, पण सत्यच जिंकतंय. असत्य कितीही पुढे जाऊ दे, पण असत्य आहे ना, आज ना उद्या जीव सोडतंय. सत्यच पुढे जाऊन उभा राहतो आणि सत्याचाच विजय होतो, कारण सत्याबरोबर स्वतः भगवंत असतो आणि भगवंताचं कधी पराजय झालेला नाही आहे. म्हणून सत्याची कात धरा, सत्यावर चाला, सत्यावर राहा. कोण तुमच्याबद्दल वाईट करत आहे, करू दे, कारण त्यांना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागेल. तुम्ही पाहणार. त्याला श्रद्धा, सबरी पाहिजे. सगळ्यात मोठा आहे तो. श्रद्धा ठेवा, सबरी ठेवा. आपल्या देवावर विश्वास ठेवा. कारण देव कोणालाही अंतर देत नाही, कोणालाही धोका देत नाही. जिथे देव आहे ना, तिथे कोणाचाही पराजय होत नाही. कारण देव साक्षात तुमच्यातच विराजमान आहे. आता काही लोकांना काय वाटतं, महाराजांकडे गेलो, आईकडे गेलो. अरे मी जे आहे तेच देतोय तुम्हाला. इथे दिखावा नाहीये, ना आडंबर आहे. इथे काही मी लिपस्टिक लावून बसलेलो नाहीये. मेकअप करूनही बसलेलो नाहीये. जे आहे तसंच आहे तुमच्यासमोर आणि तसंच बोलत आहे तुमच्याबरोबर. आता हल्ली काय झालंय, गुरु, काय मोठे-मोठे गुरु म्हणे, काय मोठे-मोठे ज्ञानी पंडित म्हणे, मोठे-मोठे संत म्हणे, लिपस्टिक लावायला पाहिजे, है ना? आणि रुद्राक्ष सगळं दिसायला पाहिजे, दिखावा. देवाला दिखावा नको, देव जसा आहे तसा तुमच्याशी बोलतो, तुमच्याशी संवाद साधतो. दिखावा कोणाला पाहिजे? मनुष्याला. मी आहे असा आहे. मी असाच तुमच्याबरोबर येतो, असंच बोलतो. आडंबरा कोणाला पाहिजे? मनुष्याला. देवाला नको. देवाला तू कसा आहे तसा ठीक आहे. तुझ्यात बदलाव आणायचा असेल तर कशात आण माहिती आहे का? तुझ्यात आचारात, विचारात, तुझ्या धर्मात, तुझ्या संस्कारात बदलाव आण. सत्याने राहा, सत्याने वाग, सत्याने बोल. सत्याचं माणसाला वाटतं काहीही होणार नाही, पण सत्यच जिंकतंय. असत्य कितीही पुढे जाऊ दे, पण असत्य आहे ना, आज ना उद्या जीव सोडतंय. सत्यच पुढे जाऊन उभा राहतो आणि सत्याचाच विजय होतो, कारण सत्याबरोबर स्वतः भगवंत असतो आणि भगवंताचं कधी पराजय झालेला नाही आहे. म्हणून सत्याची कात धरा, सत्यावर चाला, सत्यावर राहा. कोण तुमच्याबद्दल वाईट करत आहे, करू दे, कारण त्यांना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागेल. तुम्ही पाहणार. त्याला श्रद्धा, सबरी पाहिजे. सगळ्यात मोठा आहे तो. श्रद्धा ठेवा, सबरी ठेवा. आपल्या देवावर विश्वास ठेवा. कारण देव कोणालाही अंतर देत नाही, कोणालाही धोका देत नाही. जिथे देव आहे ना, तिथे कोणाचाही पराजय होत नाही. कारण देव साक्षात तुमच्यातच विराजमान आहे.